संगे स्वर्गामधुनी स्वर्ग नवा दिसणार. येशू संगे स्वर्गामधुनी स्वर्ग नवा दिसणार. नवे आकाश नवी पृथ्वी नवे नवे होणार. नवे आकाश नवी पृथ्वी नवे नवे होणार. नवी नवी नगरी पवित्र नवी नवी नगरी. यरूशलेम नगरी पवित्र यरूशलेम नगरी. हालेलुया 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 हालेलुया. नवे आकाश नवे पृथ्वी नवे नवे होणार. नवे आकाश नवे पृथ्वी नवे नवे होणार. पिता पुत्र व पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती व पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हाला लाभो. आणि तुम्हाला सुद्धा. माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, थोडा वेळ आपण शांत राहूया. आपल्या पापांची आपण आठवण करून परमपित्याकडे आपण क्षमा मागूया. सर्वशक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू भगिनीजवळ मी कबूल करते की कल्पनाने, शब्दाने, कृत्याने व हयगईने मी फार पापे केली आहेत. माझा अपराध माझा अपराध माझा फार मोठा अपराध. म्हणून नित्यकुमारी पवित्र मरिया, सर्व देवदूत व सर्व संत यांना व तुम्हा बंधू भगिनींना मी विनंती करते की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्व समर्थ परमेश्वर आम्हावर दया करो व आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. आमेन. प्रभुजी आलो तुझिया चरणी आम्ही. करुणा कर रे प्रभुजी आलो तुझिया चरणी आम्ही. करुणा कर रे ख्रिस्ता आम्ही जमलो तुझिया दारी. करुणा कर रे ख्रिस्ता आम्ही जमलो तुझिया दारी. करुणा कर रे प्रभुजी आलो तुझिया चरणी आम्ही. करुणा कर रे प्रभुजी आलो तुझिया चरणी आम्ही. आलो तुझिया चरणी. हे सर्वसमर्थ परमेश्वरा, आमच्या आशा दीपिका व सामर्थ्या तुझ्या कृपेशिवाय पुढे जाणे आम्हाला अशक्य आहे. ख्रिस्ताचे अनुकरण करण्यास व तुझ्या इच्छेप्रमाणे जीवन जगण्यास आम्हाला सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणार व राज्य करणार एकच परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो.
संत पौलाने करंथीकरास पाठविलेल्या दुसऱ्या पत्रातून घेतलेले वाचन. मी आपल्या अशक्तपणाची प्रौढी फार आनंदाने मिरवीन. प्रौढी मिरवणे मला भाग पडते, तरी तसे करण्यापासून काही फायदा नाही. मी प्रभूचे दृष्टांत आणि प्रकटीकरणे ह्यांच्याकडे आता वळतो. ख्रिस्ताच्या ठायी असलेला एक मनुष्य मला माहीत आहे. त्याला 14 वर्षामागे 3ऱ्या स्वर्गापर्यंत उचलून नेण्यात आले होते. त्याच मनुष्याविषयी मला माहीत आहे की त्या मनुष्याला सुखलोकात उचलून नेण्यात आले आणि माणसाने ज्याचा उच्चारही करणे उचित नाही अशी वाक्ये त्याने ऐकली. अशा मनुष्याविषयी मी प्रौढी मिरवणार. मी स्वतःविषयी नाही, तर केवळ आपल्या दुर्बलतेची प्रौढी मिरवीन. जरी मी आपली प्रौढी मिरविण्याची इच्छा धरली तरी मी मूढ ठरणार नाही, कारण मी ते खरे तेच बोलेन. तथापि मी बोलत नाही, कारण मी जो आहे म्हणून लोकांना दिसतो, किंवा माझ्याकडून लोक जे ऐकतात त्या पलीकडे मला कोणी मानू नये. प्रकटीकरणाच्या विपुलतेमुळे मी चढून जाऊ नये म्हणून माझ्या शरीरात एक काटा, म्हणजे मला ठोसे मारण्याकरिता सैतानाचा एक दूत ठेवण्यात आला आहे. मी चढून जाऊ नये म्हणून ठेवण्यात आले आहे. हा माझ्यापासून दूर व्हावा अशी मी प्रभूजवळ 3दा विनंती केली, परंतु त्याने मला म्हटले आहे, माझी कृपा तुला पुरे आहे, कारण अशक्तपणातच शक्ती पूर्णतेस येते. म्हणून ख्रिस्ताच्या सामर्थ्याची छाया माझ्यावर राहावी म्हणून मी विशेष करून आपल्या अशक्तपणाची प्रौढी फार आनंदाने मिरवीन. ख्रिस्तासाठी दुर्बलता, अपमान, अडचणी, पाठलाग, संकटे ह्यात मला संतोष आहे, कारण जेव्हा मी अशक्त तेव्हाच मी सशक्त आहे. हा प्रभूचा शब्द आहे. देवाला धन्यवाद. कृपावंत प्रभु प्रकाशमय, तव महिमा मी गाई, तव महिमा मी गाई, तव महिमा मी गाई. कृपावंत प्रभु प्रकाशमय, तव महिमा मी गाई, तव महिमा मी गाई, तव महिमा मी गाई. दयावंत तू करुणा सागर, दयावंत तू करुणा सागर, प्रेममूर्त तू सुख सागर. प्रेममूर्त तू सुख सागर. तव हृदयातील जीवन निर्ज, तव हृदयातील जीवन निर्ज, तू मजला नित्य दे. तव महिमा मी गाई, तव महिमा मी गाई.
प्रभो, तुझे वचन हेच सत्य आहे. तू आम्हाला सत्यात समर्पित कर. हालेलुया 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 हालेलुया. प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा. संत मत्तईच्या शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभो, तुझा गौरव असो. येशू आपल्या शिष्यास म्हणाला, कोणीही 2 धन्यांची चाकरी करू शकत नाही, कारण तो एकाचा द्वेष करील आणि दुसऱ्यावर प्रीती करील, अथवा एकाशी निष्ठेने वागेल आणि दुसऱ्याला तुच्छ मानेल. तुम्ही देवाची आणि धनाची चाकरी करू शकत नाही. यास्तव मी तुम्हाला सांगतो की आपल्या जीवनाविषयी, म्हणजे आपण काय खावे व काय प्यावे, आणि आपल्या शरीराविषयी, म्हणजे आपण काय पांघरावे, ह्याची चिंता करीत बसू नका. अन्नापेक्षा जीव आणि वस्त्रापेक्षा शरीर अधिक आहे की नाही. आकाशातील पाखरांकडे निरखून पहा. ती पेरणी करीत नाहीत, कापणी करीत नाहीत, की कोठारात साठवत नाही, तरी तुमचा स्वर्गीय पिता त्यांना खाव्यास देतो. तुम्ही त्यापेक्षा श्रेष्ठ आहे की नाही. चिंता करून आपल्या आयुष्याची दोरी हातभर वाढवायस तुम्हापैकी कोण समर्थ आहे. तसेच वस्त्राविषयी का चिंता करीत बसता. रानातील फुले पहा, ती कशी वाढतात. ती कष्ट करीत नाहीत आणि सूत काढीत नाहीत. तरीही मी तुम्हाला सांगतो, सॉलोमन देखील आपल्या वैभवात त्यांच्यातला एकसारखा सजला नव्हता. जे रानातले गवत आज आहे आणि उद्या भट्टीत पडते, त्याला जर देव असा पोशाख घालतो, तर अहो तुम्ही अल्पविश्वासी, तो विशेष करून तुम्हाला पोशाख घालणार नाही काय. यास्तव काय खावे, काय प्यावे, काय पांघरावे असे म्हणत चिंता करीत बसू नका, कारण ही सर्व मिळवण्याची धडपड परराष्ट्रीय लोक करीत असतात. तुम्हाला या सर्वांची गरज आहे हे तुमचा स्वर्गीय पिता जाणून आहे. तर तुम्ही पहिल्याने त्याचे राज्य आणि नीतिमत्व मिळवण्यास झटा, म्हणजे त्यांच्याबरोबर त्याही सर्व गोष्टी तुम्हाला मिळतील. यास्तव उद्याची चिंता करू नका, कारण उद्याची चिंता उद्याला, ज्या दिवसाचे दुःख त्या दिवसाला पुरे. प्रभूचे हे शुभवर्तमान. हे ख्रिस्ता, तुझी स्तुती असो. ख्रिस्त ठाई माझ्या मित्रांनो, माणूस नेहमी चिंतित असतो, चिंताग्रस्त असतो, विचार करीत असतो. उद्याचा दिवस जाईल कसा, किंवा गेला दिवस असं का गेला. माणूस नेहमी भविष्यकाळात किंवा भूतकाळात असतो. वर्तमान काळात फारच थोडा वेळ तो विचार करीत असतो. आणि खरी गोष्ट म्हणजे वर्तमान कालामध्ये आपण जगत असताना आपल्याला चिंताची गरज नाही, कारण प्रभू आमच्याबरोबर आहे. आणि आमच्याबरोबर प्रभू असताना आम्हाला कसलीच धास्ती, कसली चिंता असणे योग्य नाही. आज आपण प्रार्थना करूया.
की आपण चिंता न करता विश्वास परमेश्वरावर ठेवूया. त्याच्या राज्यासाठी आपण प्रार्थना करूया. त्याचं राज्य या जगात कायमचं राहावं म्हणून आपण प्रार्थना करूया. काय देऊ उपहार देवा, काय देऊ उपहार. तुझं काय देऊ उपहार देवा, काय देऊ उपहार. तन मन धन अन वैभव सारे तुझेच तुझला अर्पण कसे रे. या विश्वातील अनुरेणूवर, या विश्वातील अनुरेणूवर तुझाच रे अधिकार देवा, काय देऊ उपहार. तुझं काय देऊ उपहार देवा, काय देऊ उपहार. तुझं काय देऊ उपहार देवा, काय देऊ उपहार. बंधू भगिनींनो, आपले हे बलिदान सर्व समर्थ पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. आपल्या हातून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करो आणि त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान व गौरव होऊन आमचे व त्याच्या पवित्र ख्रिस्त सभेचे कल्याण होवो. हे प्रभू परमेश्वरा, भाकर व द्राक्षरसद्वारे तू आम्हाला शारीरिक व आत्मिक अन्न देतोस. या बलिदानाचा कृपाशक्तीने आम्हाला शारीरिक व आत्मिक आरोग्य लाभावे व नवजीवनाचे वरदान मिळावे म्हणून सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. प्रभू तुम्हाबरोबर असो आणि तुम्हाबरोबर सुद्धा. तुमचे अंतःकरण प्रभूकडे लावा. आम्ही ते लावले आहे. प्रभू आमचा परमेश्वर याचे आभार मानूया. ते योग्य व रास्त आहे. हे पवित्र पित्या, सर्व समर्थ सनातन परमेश्वरा, आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावेत. हे योग्य व तारणदायक आहे. प्रेम भावनेमुळे तू मानवाला उत्पन्न केलेस. न्याय भावनामुळे तू त्याला शिक्षेस पात्र ठरवलेस. परंतु दया भावनेमुळे आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे तू त्याचे तारण केलेस. त्याच्याद्वारे स्वर्गातील सर्व दूत व गायकवृंद तुझी आराधना करतात व तुझी स्तुती गातात. त्यांच्या गोड सुरात आमचे मधुर सूर मिसळून आम्ही तुझे आनंदाने गुणगान गातो. जय जयकार करा हो प्रभूचा, जय जयकार करा. जय जयकार करा हो प्रभूचा, जय जयकार करा. स्वर्ग आणि पृथ्वी तुझ्या गौरवे अखंड भरली आहेत. परमस्वर्गात जय जयकार, परमस्वर्गात जय जयकार. जय जयकार करा हो प्रभूचा, जय जयकार करा. जय जयकार करा हो प्रभूचा, जय जयकार करा. प्रभू तू खरोखर पवित्र आहेस. सर्व पावित्राचा तू उगम आहेस.
ही दाणे पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा यांच्यावर येवो. ही दाणे आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनवत. स्वेच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दुःख सहनापूर्वी त्याने भाकर घेतली, तुझे आभार मानले आणि भाकर मोडून ती आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा. हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण ह्या घ्या आणि यामधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षेमेसाठी सांडण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. श्रद्धेचा रयससा आपण जयघोष करूया. ख्रिस्त मरण पावला, ख्रिस्त जिवंत झाला आणि ख्रिस्त पुन्हा येईल. त्याच्या मरणाच्या व पुनरुत्थानाच्या सामर्थ्याने हे पित्या, आम्ही तुला ही जीवनदायी भाकर व हा तारणदायक प्याला अर्पण करतो. तुझ्या समोर उभे राहण्यास व तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याचे कृपेने एक व्हावेत असे विनवितो. प्रभू, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. आमचे परमगुरू फ्रान्सिस, आमचे महागुरू ऑझवर्ल्ड व इतर सर्व धर्मगुरू यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्ताई विश्रांती पावलेल्या आमच्या बंधू भगिनींची आठवण कर. त्यांना व ख्रिस्तवासी झालेल्या इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे. आम्हा सर्वावर दया कर. देवमाता धन्यकुमारी मरिया, सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाची वाटेकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा, म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ता द्वारे ख्रिस्ता सह ख्रिस्ता ठाई पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्व समर्थ पित्या, नम्र तुझ्या ठाई तुझा सन्मान व तुझा गौरव सदा सर्वदा हो तुझा आठव. आमेन. प्रभू येशूने शिकवल्याप्रमाणे परमेश्वराचे राज्य या जगात येण्यासाठी आपण प्रार्थना करूया. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे. जशी आम्ही आमचा अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो, तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. आमेन. हे प्रभू, सर्व वाईटापासून आमचे संरक्षण कर. या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्याने पापापासून दूर राहावे व सर्व संकटापासून सुरक्षित असावे. कारण राज्य, अधिकार व गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितास म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा
आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. आमेन. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा. आपण एकमेकास शांतीवंदन करूया. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा आम्हाला शांती दे. देवाचे कोकरू पहा, जगाचे पापे दूर करणारे हे देवाचे कोकरू पहा. याच्या भोजनास बोलवण्यात आलेले सर्व धन्य. हे प्रभो, तुझा स्वीकार कराव्यास मी पात्र नाही, परंतु एक शब्द मात्र बोल, म्हणजे मी बरा होईन. प्रार्थना. माझ्या प्रिय येशू, तू अल्तारावरील पवित्र साक्रामेंटात जातीने हजर असतोस, यावर माझी नितांत श्रद्धा आहे. सर्वापेक्षा माझे तुझ्यावर प्रेम आहे आणि माझ्यामध्ये तू यावा अशी माझी तीव्र इच्छा आहे. या दिवसात मी तुला पवित्र साक्रामेंटाद्वारे स्वीकारू शकत नसले तरी आध्यात्मिक स्वरूपात तू माझ्या अंतःकरणात ये. तू नेहमीच माझ्याबरोबर असतोस. मी तुला मिठी मारते. तुझ्यापासून माझा कधीही वियोग होऊ देऊ नकोस. आमेन. मी कुठेही कसाही असो, ख्रिस्त माझ्यामध्ये तो दिसो. मी कुठेही कसाही असो, ख्रिस्त माझ्यामध्ये तो दिसो. ख्रिस्त माझ्यामध्ये तो दिसो. ख्रिस्त माझ्यामध्ये तो दिसो. मी कुठेही कसाही असो, ख्रिस्त माझ्यामध्ये तो दिसो. मृत्यूच्याही तुम्ही चालता, मी असावे स्मरुनी तुला. मृत्यूच्याही तुम्ही चालता, मी असावे स्मरुनी तुला. जिंकूनी मृत्यूला जो उठे, जिंकूनी मृत्यूला जो उठे, तो प्रभू नेत्र माझा दिसो. मी कुठेही कसाही असो, ख्रिस्त माझ्यामध्ये तो दिसो. मी कुठेही कसाही असो, ख्रिस्त माझ्यामध्ये तो दिसो. ख्रिस्त माझ्यामध्ये तो दिसो. ख्रिस्त माझ्यामध्ये तो दिसो. मी कुठेही कसाही असो, ख्रिस्त माझ्यामध्ये तो दिसो. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, या ख्रिस्त प्रसादाद्वारे ख्रिस्त सभेमध्ये ऐक्याचे व शांतीचे साम्राज्य प्रस्थापित कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रभू तुम्हाबरोबर असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा. सर्वसमर्थ पिता, पुत्र और पवित्र आत्मा तुम्हास आशीर्वाद देवो. आमेन. जा तुम्हाला ख्रिस्ताच्या शांतीने पाठवण्यात येत आहे. देवाला धन्यवाद.
गाऊ तुझे गुणगान, गाऊ तुझे गुणगान माते, गाऊ तुझे गुणगान, गाऊ तुझे गुणगान माते, गाऊ तुझे गुणगान, गाऊ तुझे गुणगान माते, गाऊ तुझे गुणगान. निष्कळंक तू निर्मळ माते, स्त्रियांमध्ये तू धन्य माते, निष्कळंक तू निर्मळ माते, स्त्रियांमध्ये तू धन्य माते, तव उदराचे फळती सुमाते, सारी प्रजा तुझे गीत गाते. गाऊ तुझे गुणगान माते, गाऊ तुझे गुणगान, गाऊ तुझे गुणगान माते, गाऊ तुझे गुणगान, गाऊ तुझे गुणगान, गाऊ तुझे गुणगान. नवदीन भक्तीची प्रार्थना. पिता, पुत्र व पवित्र आत्मा यांच्या नावे. आमेन. पवित्र आत्म्याने जनी रे, कृपादान तव घेऊनी रे, कृपादान तव घेऊनी रे. पवित्र आत्म्याने जनी रे, कृपादान तव घेऊनी रे, कृपादान तव घेऊनी रे. सांत्वन करता तू भगवान, परमपित्याचे तू वरदान. प्रेमाग्नी तू जीवन सरिता, तुझला मुझा प्रणाम रे. पवित्र आत्म्याने जनी रे, कृपादान तव घेऊनी रे, कृपादान तव घेऊनी रे. पवित्र आत्म्याने जनी रे, कृपादान तव घेऊनी रे, कृपादान तव घेऊनी रे. तुझा आत्मा पाठव, म्हणजे त्यांना नवजीवन मिळेल. आणि सृष्टीची नवनिर्मिती होईल. आपण प्रार्थना करूया. हे देवा, तू पवित्र आत्म्याच्या प्रकाशाने आपल्या श्रद्धावंत लोकांची हृदये प्रकाशमय करतोस. त्याच प्रकाशाचे वरदान आम्हालाही दे, म्हणजे आम्हाला सर्व बाबतीत योग्य निर्णय घेता येईल व त्याच्या पवित्र सांत्वनाने आनंद जीवन जगता येईल. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. पश्चाताप विधी. हे माझ्या देवा, मी तुझ्यावर विश्वास ठेवतो. तू माझे आशास्थान आहेस. सर्व वस्तूपेक्षा मी तुझ्यावर मनापासून अधिक प्रेम करतो. तू अनंतपूर्ण व चांगला आहेस. तू आमच्या प्रेमास पात्र आहेस. या प्रेमामुळेच मी तुला दुखविल्याबद्दल मला मनापासून पश्चाताप वाटतो. मी पापी आहे, माझ्यावर दया कर. तथास्तु. पोप साहेबांच्या हेतूसाठी प्रार्थना. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझे इच्छेप्रमाणे हो.
आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, जशी आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो तशी तू आमची अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला मोहात पडू नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. नमो कृपा पूर्ण मरे, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. पिता पुत्र आणि पवित्र आत्मा यास गौरव असो. जसा प्रारंभी तसा आता आणि सदा सर्वदा. पवित्र मरियेचा धावा. पवित्र देवमाते, आम्ही तुझ्या आश्रयास आलो आहोत. आमच्या अडीअडचणीत आमच्या विनंत्या अव्हेरू नकोस. हे धन्य व वैभवशाली कुमारी, सर्व संकटापासून तू आमचा सदैव बचाव कर. हे सदासहानी माते, तुझे नाव श्रद्धाजनक आहे. हे प्रिय माते, मला सहाय्य कर. मनोभावे देवाची भक्ती व सेवा करण्यासाठी, हे प्रिय माते, मला सहाय्य कर. सदैव प्रार्थना करण्यासाठी, हे प्रिय माते, मला सहाय्य कर. कामवासनेचा मोह टाळण्यासाठी, हे प्रिय माते, मला सहाय्य कर. वाईट सवयी सोडून देण्यासाठी, हे प्रिय माते, मला सहाय्य कर. जागतिक मोह, वाईट संकट, अश्लील पुस्तके व चित्रपट यांचा नेटाने प्रतिकार करण्यासाठी, हे प्रिय माते, मला सहाय्य कर. वारंवार भक्तिभावाने भाकरूप ख्रिस्त स्वीकारण्यासाठी, हे प्रिय माते, मला सहाय्य कर. माझी ख्रिस्ती कर्तव्ये व जीवनावस्थेची जबाबदारी पार पाडण्यासाठी, हे प्रिय माते, मला सहाय्य कर. जीवनात अडीअडचणींना सहनशीलतेने व नम्रतेने तोंड देण्यासाठी, हे प्रिय माते, मला सहाय्य कर. आजार, दुःख व गरिबी यांच्याशी मुकाबला करण्यासाठी, हे प्रिय माते, मला सहाय्य कर. माझ्या मनपरिवर्तनाचा निर्धार तडीस नेण्यासाठी, हे प्रिय माते, मला सहाय्य कर. तुझा सन्मान व धावा करण्यासाठी, हे प्रिय माते, मला सहाय्य कर. इतरांना तुझा सन्मान व धावा करण्यास तुझ्याकडे वळविण्यासाठी, हे प्रिय माते, मला सहाय्य कर. मरणावेळी अनंत जीवनात प्रवेश मिळविण्यासाठी, हे प्रिय माते, मला सहाय्य कर. जीवनाच्या शेवटच्या घटकेला प्रभूचे संरक्षण मिळण्यासाठी, हे प्रिय माते, मला सहाय्य कर. ख्रिस्ताना दिलेल्या वचनास आम्ही पात्र व्हावे म्हणून सदा सायनी माते, आम्हासाठी विनंती कर. आपण प्रार्थना करूया. हे सर्व समर्थ व दयाळू परमेश्वरा, मानवाला सहाय्य करण्यासाठी पवित्र कुमारी मरियेनं आपल्या एकुलत्या पुत्राची माता व्हावे असे तू योजिलेस. तिच्या मध्यस्थीने आम्ही पाप प्रसंगापासून दूर राहावे, शुद्ध हृदयाने तुझी सेवा करावी म्हणून प्रभू ख्रिस्ताद्वारे आम्ही विनंती करतो. आमेन. माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, आपल्याला पवित्र मरियेच्या मध्यस्थीनं जी असंख्य कृपादानं प्राप्त झालेली आहेत त्याबद्दल पवित्र मरियेचे मनापासून काही क्षण आभार मानूया. त्याचबरोबर ज्या अनेक विनंती आहेत त्या श्रद्धापूर्वक अंतःकरणानं मोठ्या विश्वासानं पवित्र मरियेच्या चरणी ठेवूया. नवदीन भक्तीची प्रार्थना. हे सदासहानी माते, मी तुझ्या पायापाशी आलो आहे. मी पापी आहे. माझ्यावर तुझी दयादृष्टी वळव. तू माझा आधार आहेस. माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. हे दयावंत माते, माझ्यावर दया कर. तू पाप्यांची आशा व आश्रयस्थान आहेस असे सर्व लोक तुला संबोधितात. तू माझे आशास्थान व आश्रयदाती हो. येशूची भक्ती करण्यासाठी मला मदत कर. तुझा हात माझ्यापर्यंत लांब कर. मी फार पापी असल्यामुळे सर्वस्वी तुझ्या स्वाधीन होतो. तुला माझे जीवन वाहतो व तुझा कायमचा सेवक होतो. मी ईश्वराची करुणा भागून आभार मानतो. तुझ्या वात्सल्यावर माझा विश्वास असल्यामुळे
शाश्वत मुक्तीबद्दल मला आशा वाटते. दुर्दैवानं पूर्वी पुष्कळ वेळा मी पापात पडलो, कारण मी तुझा आश्रय घेतला नव्हता. आता मी प्रतिज्ञा करतो की तुझ्या मदतीनं मी यापुढे मोहाला जिंकीन. या कामी तुम्हाला सहाय्य करशील अशी मला आशा आहे. मी स्वतःला तुझ्या स्वाधीन करतो. यदाकदाचित माझ्यावर पापात पडण्याचा प्रसंग आला व मी तुझा दावा करण्यास विसरलो तर माझा आत्मा हरवेल, म्हणून तुझ्या कृपेची मी याचना करतो. मला तुझी कृपा मिळणे आवश्यक आहे. दुष्ट शक्तीच्या हल्ल्यात तूच माझे आश्रयस्थान आहेस. हे मरिये, तू मला मदत कर. सदा सहानी माते, ईश्वरापासून दूर होण्याचे दुर्भाग्य माझ्यावर येऊ देऊ नकोस. तथास्तु. सदा सहानी माते, तुझ्या मुलांसाठी विनंती कर. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाची माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. सदा सहानी माते, तुझ्या मुलांसाठी विनंती कर. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाची माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. सदा सहानी माते, तुझ्या मुलांसाठी विनंती कर. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाची माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. पवित्र मरिया, दुःखितांना मदत कर. दुर्बलांना सहाय्य कर. शोकग्रस्तांना आनंदित कर. लोकांसाठी प्रार्थना कर. धर्मगुरूंचा कैवार घे. ईश्वरी कार्यात जाऊन घेतलेल्या सर्व भगिनींची मध्यस्थी हो. तुझा धावा करणाऱ्या सर्वांना तुझे सहाय्य लाभो. तुला आमची माता व आश्रयार्थी नेमले आहे. दुःखात व गरजेत तू आम्हाला सहाय्य कर. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू येशू, तू आपली माता मरिया हिला आम्हासाठी सदा सहानी माता म्हणून दिले आहेस. त्या तसबिरीला आम्ही वंदन करतो. त्या सहाय्याची अपेक्षा करणाऱ्या आम्हाला तुझ्या तारणाचे अक्षय फळ प्राप्त होवो. ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर, तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. आमेन.
नित्यसहायक मातेचा नवेना यूट्यूबवर करत असलेल्या माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, अशी गोष्ट सांगितली जाते, एका युवकाने सांगितलेलं आहे आणि ती सत्य घटना आहे. ध्यानीमणी नसताना वयाच्या 34व्या वर्षी आमचे वडील हे जग सोडून गेले. घरी मोठा भाऊ 7वीला, छोटा भाऊ 4थीला आणि छोटी बहीण 2रीला. आई अशिक्षित आणि सुरुवातीला आई वडील काबार कष्ट करून आमची देखभाल करत होते. परंतु वडील गेल्यानंतर आई एकदम हताश आणि निराश झाली. आपल्यासमोर दुसरा कोणता मार्ग नाही असं तिला वाटू लागलं. अशा वेळेला जो माझा भाऊ 7वीला शिकत होता त्यांनी आपली जबाबदारी ओळखली आणि त्याने निश्चय केला की आता मी माझ्या कुटुंबाचा सांभाळ करेन. आणि 7वीपासूनच त्याने आपल्या शाळेला रामराम ठोकला आणि खांद्यावर कावड घेऊन तो मुंबईकडे भाजीपाला विकण्यासाठी जाऊ लागला. आणि अशा प्रकारे त्याने आपल्या भावाचा, आपल्या बहिणीचा आणि आपल्या आईचा सांभाळ केला. लागणाऱ्या गोष्टी सर्व काही त्याने पुरवल्या. आपण अशिक्षित राहिलो तरी चालेल, परंतु आपले भाऊ आणि बहीण हे अशिक्षित राहणार नाही याकडे त्याने लक्ष दिलं. आपल्या भावाला आणि बहिणीला त्याने पुरेसं शिक्षण दिलं. लागणाऱ्या गोष्टी मागण्या अगोदरच त्याने पुरवल्या आणि अशा प्रकारे आपल्या कुटुंबाचा त्याने सांभाळ केला. लग्नाचं वय येत होतं तरी देखील आपण जर लग्न केलं तर आपल्या कुटुंबावर दुर्लक्ष होईल आणि म्हणूनच त्याने लग्नाचा बेत हा बाजूला सारला. स्वतः अविवाहित राहून त्याने आपल्या कुटुंबाला सांभाळलं, पोसलं आणि आनंद आणला. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, तो भाऊ त्या कुटुंबाचा वडील नव्हते तरी देखील वडिलांची भूमिका त्याने आपल्यासमोर ठेवलेली आहे. वडील कशा प्रकारचे असावे याचं उत्तम उदाहरण त्याने तुम्हासाठी आणि माझ्यासाठी ठेवलेलं आहे. आणि आज आपण त्या नित्यसहायक मातेच्या नवेना करत असताना संत जोसेफ याचं वर्ष आज आपण साजरा करत आहोत. पोप पाशाने 8 डिसेंबर 2020 ते 8 डिसेंबर 2021 हे वर्ष संत जोसेफला साजरं केलेलं आहे. आणि त्याने एक परिपत्रक लिहिलेलं आहे आणि त्या परिपत्रकामध्ये पित्याच्या हृदयातून हे परिपत्रक त्याने काढलेलं आहे. त्यामध्ये त्याने विविध पैलूवर, संत जोसेफच्या विविध पैलूवर मननचिंतन केलेलं आहे. आणि आजचा विषय आहे संत योसेफ सर्व पालकांचा आदर्श. आपण जर बघितलं तर पहिल्यांदा त्याच्यामध्ये मला एक गुण आवडला आणि तो म्हणजे की पवित्र मरियेचं आणि संत योसेफचं पती पत्नी म्हणून एक चांगलं नातं होतं. त्यामध्ये संवाद होता आणि जेव्हा ते वाढनिश्चय झाले होते अशा वेळेला संत जोसेफला समजलं की पवित्र मरिया ही गर्भवती आहे आणि लग्ना अगोदर गर्भवती असणं म्हणजे फार महापाप असं समजलं जात होतं. आणि अशा परिस्थितीमध्ये तो तिला गुपचूप सोडण्याच्या बेतामध्ये असताना परमेश्वराच्या दूतानं त्याला एक निरोप सांगितला की पवित्र मरियेच्या चरणाशी तिच्या उदरामध्ये जो बालक वाढत आहे तो पवित्र आत्म्याने आणलं. आणि जेव्हा त्याला हे समजलं त्याच्यानंतर त्यांनी पवित्र मरियेवर कधीही संशय घेतला नाही किंवा संशय वृत्तीनं तिच्याकडे पाहिलं नाही. तो DNA टेस्टसाठी गेला नाही की हे बालक जे वाढत आहे ते माझंच आहे की दुसऱ्याचं आहे, अशा प्रकारच्या टेस्टला तो गेला नाही. तर त्याने पवित्र मरियेचा आणि बाल येशूचा स्वीकार केला. त्याच्यानंतर त्याचं एक दुसरा उत्तम गुण मला आवडतो, तो म्हणजे तो आपल्या कुटुंबासमोर एक चांगलं उदाहरण होता की त्याने तुटपुंज गोष्टीवर आनंद मानला. जे जे काही त्याच्या हातामध्ये आलं ते त्याने सोनं केलं.
आपल्याला अनेक वेळा वाटतं की आपल्या घरामध्ये वस्तू आल्यानंतर आपण सर्व सुखी होऊ, या वस्तू आपल्याला आनंद आणतील अशा प्रकारची आपली मनधारणा असतं, परंतु ते खरं नाही. जरी आपल्या घरामध्ये जीवनाला आवश्यक असणाऱ्या थोड्या गोष्टी असल्या तरी आपण त्यामध्ये आनंद मानला पाहिजे. आणि म्हणूनच संत योसेफचं बोलणं आणि त्याचं वागणं यामध्ये कोणत्याच प्रकारची तफावत नव्हती. आणि त्याने आपल्या मुलासमोर, आपल्या पत्नीसमोर एक चांगलं उदाहरण त्याने दिलं. त्यांच्या घरामध्ये जास्त काही वस्तू नव्हत्या तरी देखील त्यांचं कुटुंब हे सुखी कुटुंब होतं. आणि संत योसेफनं बाल येशूला घडवलं, जडवलं आणि जीवनामध्ये लागणारी मूल्य त्याला दिली. आणि त्याच्या उदाहरणाद्वारे, चांगल्या उदाहरणाद्वारे बाल येशू वाढत गेला, बलवान होत गेला. आणि म्हणूनच माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, की प्रत्येक पालक, मग ते आई असो किंवा वडील असो, आपण आपल्या मुलांसमोर एक चांगलं उदाहरण बनणं आवश्यक आहे. आपलं बोलणं आणि आपलं चालणं यामध्ये कोणत्याच प्रकारची तफावत असू नये. म्हणून आज आपण प्रार्थना करत असताना हे उत्तम उदाहरण आपण त्याच्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न करूया. चौथी गोष्ट महत्त्वाची म्हणजे जेव्हा बाल येशूच्या जीवाला धोका होता तेव्हा त्याने काय केलं? त्याने गेला, आपल्या बाल येशूला आणि पवित्र मरियेला घेतलं आणि तो इजिप्त देशामध्ये गेला, ज्या ठिकाणी बाल येशूला कोणत्याच प्रकारचा धोका नव्हता. अशा या परिस्थितीमध्ये तो त्याला घेऊन गेला, सुरक्षित ठेवलं. हेरोदापासून त्याने त्याला सुरक्षित ठेवलं आणि पित्याची जी जबाबदारी आहे ती त्यांनी पार पाडलेली आहे. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आज हेरोद अजूनही जिवंत आहेत. अनेक प्रकारे ते आपल्या मुलांमध्ये शिरण्याचा प्रयत्न करत आहेत आणि आपल्या मुलांना नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहेत. पालक या नात्यानं, वडील या नात्यानं माझ्या मुलांसाठी काय अयोग्य आणि काय योग्य याची जाण प्रत्येक माणसाला, प्रत्येक पालकाला असणं आवश्यक आहे. की जे काही मी माझ्या मुलांना देतो ते योग्य आहे की अयोग्य आहे. अयोग्यापासून आपण त्यांना नेहमी दूर ठेवणं आवश्यक आहे. आणि म्हणूनच माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आजच्या या आपण नवीना साजरा करत असताना त्या संत योसेफाकडे आपण प्रार्थना करूया की तू जसा सर्व पालकांसाठी आदर्श बनला तसे आम्ही देखील आमच्या मुलासमोर, आमच्या समाजासमोर एक आदर्श पालक बनावं. तुझे कित्ते आम्ही आमच्या जीवनाद्वारे घडवावे हेच तुझ्याकडे आम्ही प्रार्थना करतो. आणि संत योसेफ आम्हासाठी प्रार्थना कर, पालकाची योग्य जबाबदारी पार पाडण्यासाठी आम्हाला सहाय्य कर, मदत कर. आमेन. हे मायाळू कुमारी मरिये, जो कोणी आपल्या संरक्षणासाठी तुझ्याकडे धावत आला, तुझे सहाय्य मागितले व तुझ्या मध्यस्थीची याचना केली, त्याच्याकडे तू पाठ फिरवलेस असे कोणी कधी ऐकले नाही. हे परमश्रेष्ठ कुमारी आणि माते, तुझ्या चांगुलपणावर विसंबून मी पश्चातापी पापी तुझ्याकडे धाव घेतो, तुझ्या जवळ येतो आणि तुझ्यापुढे उभा राहतो. हे देवपुत्राचे माते, माझी विनंती नाकारू नकोस, तर कृपा करून ती ऐक आणि मान्य कर. तथास्तु. भाकर रूप ख्रिस्त दर्शन प्रसंगाची प्रार्थना. हे दयाळू प्रभो, तुझे उपकार अगणित आहेत, तुझ्या चांगुलपणास मर्यादा नाही. तू आश्चर्यकारकरित्या आपल्या लोकांमध्ये वस्ती करतो. तू सदैव जगाच्या अंतापर्यंत तुझ्या मंगल उपस्थितीने व प्रेममय आस्थेने आम्हाला मार्गदर्शन कर. आमच्या जीवन मार्गावर प्रभावी लक्ष ठेव.
सर्व प्रकारच्या अडचणी, संकटे व पाप यापासून आम्हाला सुरक्षित ठेव. म्हणजे जगात आम्हाला नेहमी तुझ्याबरोबर तुझ्यामध्ये निवास लाभेल व अनंत जीवनाच्या वस्तीस्थानात तुझ्या संगतीचा लाभ मिळेल. तथास्तु. आदराने आशीर्वाद. प्रभूचे नाव हाच आमचा आधार. त्याने स्वर्ग व पृथ्वी उत्पन्न केली. प्रभू माझी प्रार्थना ऐक. माझा धावा तुझ्याकडे पोचू दे प्रभू तुम्हाबरोबर असो. आणि तुम्हाबरोबर सुद्धा. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू परमेश्वरा, या तुझ्या सेवकांना मानसिक व शारीरिक स्वास्थ्य दे. धन्यकुमारी मरेच्या विनंतीद्वारे सध्याच्या आजारांतून त्यांना बरे कर व आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे अनंत सुख उपभोगण्यास त्यांना पात्र बनव. तथास्तु. तुमचे संरक्षण करावयास प्रभू येशू तुमच्या जवळ असो. तुमचे पालन करावयास तुमच्यामध्ये असो. तुमचे मार्गदर्शन करावयास तो तुमच्या समोर असो. तुमचा सांभाळ करावयास तो तुमच्या पाठीशी असो. तुम्हाला आशीर्वाद द्यावयास तो सदैव तयार असो. सदा सानी मातेच्या विनंतीमुळे सर्व समर्थ पिता, पुत्र व पवित्र आत्मा यांचा आशीर्वाद तुम्हावर येवो आणि सदा सर्वदा राहावो. तथास्तु. नमस्कार हे राणी कुमारी, नमस्कार हे राणी, नमस्कार हे राणी कुमारी, नमस्कार हे राणी. आमची राखण तू करणारी, निर्दोषी निष्कलंक जननी, नमस्कार हे राणी, नमस्कार हे राणी कुमारी, नमस्कार हे राणी. जय 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 ईशाला, गाऊ त्याच्या स्तवनाला. जय 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 ईशाला, गाऊ त्याच्या स्तवनाला. सर्वशक्तिमय पिता सनातन, नंदन त्याचा प्रभु अमुचा. उभयापासूनी प्रसवेचो, तो शुद्धात्मा ईशा मुजा. मंगलभावी स्तुतयाला, करूया वंदन त्रैक्याला, करूया वंदन त्रैक्याला. जय 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 ईशाला, गाऊ त्याच्या स्तवनाला. जय 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 ईशाला, गाऊ त्याच्या स्तवनाला. आपण प्रार्थना करूया. हे परमेश्वरा, तुझ्या आश्चर्यकारक संस्काराच्या रूपाने तुझ्या दुःख सणाचे स्मारक आम्हासाठी ठेवले आहेस. आम्ही तुझ्या शरीराच्या आणि रक्ताच्या पावन रसाची आराधना करावी आणि तुझे तारणदायी कृपादान आम्हामध्ये उपस्थित असल्याची गोड जाणीव आम्हाला व्हावी, असा आशीर्वाद आम्हाला दे. ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर
तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. आमेन. तथास्तु. धन्यवाद. परमेश्वर धन्य असो, त्याचे पवित्र नाव धन्य असो. येशू ख्रिस्त खरा देव आणि खरा मनुष्य धन्य असो. प्रभू येशूचे नाव धन्य असो, त्याचे अतिपवित्र हृदय धन्य असो. त्याचे अतिमौल्यवान रक्त धन्य असो. अतिपवित्र संस्कारांतील येशू धन्य असो. पवित्र आत्मा आमचा कैवारी धन्य असो. अतिपवित्र मर्या देवाची आई धन्य असो. अतिपवित्र आणि निष्कलंक गर्भसंभव धन्य असो. तिचे गौरवमय स्वर्गनयन धन्य असो. मरिया कुमारी आणि माता हिचे नाव धन्य असो. तिचा पवित्र पती संत योसेफ धन्य असो. परमेश्वर आपल्या दूत व संताबरोबर सदैव धन्य असो. तू सन्मान तू बहुमान मरिया मुझा तू अभिमान. तू सन्मान तू बहुमान
पिता पुत्र व पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. आमेन.